केलाच, आपलं आयुष्य व्यापारामध्ये नेकीने घालवलं आणि उचितावस्था साधली. पण केवळ व्यापार एके व्यापार, पैसा कमवणं हा एकमेव उद्देश न ठेवता समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये ज्याने काम केलं आणि त्याचबरोबर व्यापार संघटनेमध्ये ज्याने आपलं तनमन धनाने योगदान दिलं, अशा एका ज्येष्ठ व्यापाराचा, ज्या तालुक्यामध्ये मेळावा आहे त्या तालुक्यातल्या एका ज्येष्ठ व्यापाऱ्याचा महासंघाचा सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. आणि याच्यासाठी महासंघाची स्वतंत्र निवड समिती आहे. या निवड समितीने आणि देवगड तालुका कार्यकारिणीने देवगड तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना एकमताने जे नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं, आम्ही त्याला मान्यता दिली. महासंघाचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार राजाबाई अर्थात राजाराम कदम यांना या मेळाव्यामध्ये माननीय खासदार राणेसाहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाचा दुसरा मानाचा पुरस्कार आहे तो कैलासवासी माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार. अशी महिला की जिनं स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर आपला म्हणा, आपल्या कुटुंबाचा म्हणा, आपल्या परिवाराचा म्हणा व्यवसाय ऊर्जितावस्थेला आणला. कुठल्याही संकटाला न घाबरता, घरात न बसता व्यापाराचा एक आदर्श सर्व महिलांच्या समोर निर्माण करण्यामध्ये ज्यांना यश आलं, अशा एका महिलेला हा पुरस्कार दिला जातो. आणि यंदा आम्ही सर्व सहमतीने देवगडच्या शिवनंदनच्या श्रीमती सुषमा सदानंद देसाई यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाचा तिसरा पुरस्कार आहे तो म्हणजे महासंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेली आणि ज्याने जवळपास 25 वर्ष कसल्याही पदाची अपेक्षा न धरता महासंघामध्ये आपलं योगदान दिलं, ते माळगाव बागायत मालवणचे कैलासवासी भाईसाहेब भोगले स्मृती पहिल्या पिढीचा युवा उद्योजक पुरस्कार. तुमच्या लक्षातच आलेले असेल पुरस्काराच्या नावावरून की ज्यानं स्वतःच्या ताकदीवर एक नवी पाऊलवाट चोखाळली, ज्यांच्या कुटुंबामध्ये यापूर्वी व्यवसाय नव्हता, उद्योगाचं कुठलंही वातावरण नव्हतं, असं असताना ज्याने व्यवसायामध्ये पाऊल टाकलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला आणि यशस्वी पण केला, अशा एखाद्या युवा व्यापाऱ्याला, युवकांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार यंदा जातो आहे तो देवगडच्या विजय प्रमोद कदम, की ज्यानं चिऱ्याच्या टाईल ही संकल्पना सर्वप्रथम आणली आणि ती यशस्वी करून दाखवली. तर यांना माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाचा पर्यटनाच्या शी निगडीत असलेला, म्हणजे सेवा उद्योगाशी निगडीत असलेला पुरस्कार आहे तो म्हणजे सेवाव्रती काही बापू नाईक स्मृती जिल्हास्तरीय विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार. आणि हा पुरस्कार जातो आहे तो
दोडामार्गच्या रान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे, ज्याने निराळ्या पद्धतीचं पर्यटन, शाश्वत पर्यटन या गोष्टीवरती ज्यानं भरीव कामगिरी करत एका निराळ्या प्रकारच्या पर्यटनाचा पाया रचला, ते रुजवण्याचा प्रयत्न तो करत आहे. त्याला यंदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सेवाव्रती कैलासवासी बापू नाईक स्मृती पुरस्काराने सन्मानित करणार आहे. आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्काराची घोषणा यापूर्वीच झालेली आहे. तो म्हणजे मालवणचे आमचे तालुकाध्यक्ष उमेश नेरुरकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणखी महासंघाचे 2 पुरस्कार आहेत, परंतु अद्यापही त्याच्यावरती, अर्थात महासंघाचा जो आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो, वेंगुर्ल्याचा शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, हा पुरस्कार हा मेळाव्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, मेळाव्याच्या आयोजनामध्ये जो कोण उमेश शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, मेळाव्याच्या आयोजनामध्ये जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करतो अशा एका कार्यकर्त्याला सन्मानित करण्यात येतं. त्यामुळे तो पूर्णपणे मेळाव्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घोषणा होईल. आणि महासंघाच्या जडणघडणीमध्ये आणखी एक सिंहाचा वाटा उचलणारं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे कैलासवासी प्रतापराव किनवडेकर. कैलासवासी प्रतापराव किनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार याच्या संदर्भातला अद्यापही निर्णय झालेला आहे. त्यामुळे तो पुढच्या आठवड्यामध्ये खूप स्पर्धा याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षणासाठी अजूनही वेळ मिळालेली नाही. तो शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीर होईल. हे आहे तर पुरस्काराची घोषणा होती. ही यंदा पुन्हा एकदा आणखीन एक गोष्ट सांगतो.